लोकसभा या ठिकाणी पाहू शकतो आज वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना आता धरपकड करायला सुरुवात झालेली आहे। रास्ता रोको करण्यात येत होता। दडपशाही करू शकत नाहीत। जो पोलीसवाले दडपशाही करत आहेत आणि या भाजप सरकारचे ठेकेदार म्हणून पोलीसवाले काम करत आहेत आणि आम्ही कदापि सहन करणार नाही। आमचा जीव गेला तरी चालेल, आमचा जीव गेला तरी चालेल, आम्ही हे करणार नाही। आम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्ही आमचा जीव गेला तरी चालेल, पण आम्ही गप्प बसणार नाही। आम्हाला न्याय पाहिजे आणि शिक्षण मंत्र्याचा राजीनामा पाहिजे। ठाण्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांची पोलिसांकडून धरपकड सुरू आहे। आपण बघतोय पेपरफुटी प्रकरणामध्ये वंचितकडून ठाण्यामध्ये बंदचं आवाहन करण्यात आलं होतं आणि याच बंदला प्रतिसाद देत असतानाच आपण बघतोय अनेक कार्यकर्ते आता एकवटत आहेत। मात्र पोलिसांकडून या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती। आता पुन्हा एकदा वंचितचे हे सगळे कार्यकर्ते इंदिरानगर भागामध्ये आक्रमक झालेले आहेत आणि आता संपूर्ण परिसरात घोषणाबाजी दिली जाते। पोलिसांकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून पोलिसांकडून देखील योग्य ती खबरदारी घेतली जाते। ठाण्यामध्ये वंचितच्या कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली होती काही वेळापूर्वी। तुर्तास आता पुन्हा एकदा वंचितचे कार्यकर्ते घोषणाबाजी करत निघालेले। तर ही दुसरी दृश्य आहेत संसद भवन या संपूर्ण परिसरातली। विरोधक आक्रमक झालेले आहेत।